एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण उपवासाचा मस्त आणि झटपट डोसा बनवूया. फक्त 5 मिनिटांमध्ये कमी साहित्यात पण एकदम चविष्ट असा इथे डोसा तयार होतो. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भगर घ्यायचे आणि त्याच कपाने इथे पाव कप आपल्याला साबुदाणा घ्यायचंय. आता हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं, एकदम बारीक पावडर तयार करायची. तर अशा पद्धतीने जर साबुदाणा जर अर्धवट राहिला तर आपण चाळून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित पीठ तयार होतं. आता एका बाउलमध्ये आपल्याला दळलेलं पीठ काढून घ्यायचंय. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरं, आता याचा ठेचा तयार करून घ्यायचाय. जिरं जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घालायचे, नाही तर नाही घातले तरी सुद्धा चालेल. तर छान असं इथे पीठ पण तयार झालंय. आता यामध्ये आपल्याला एक उकडलेला बटाटा किसून घेतला, तो घालायचा. तर ठेचा, मीठ आणि ताक. ताक अगदी हलकसच आंबट असावं, जास्त आंबट नसावं हे ताक. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. आपण डोशाचं बॅटर जसं बनवतो ना, त्याच पद्धतीने इथे पीठ तयार करून घ्यायचंय. गरजेनुसार अजून ताक इथे वापरायचंय. आता ताक जर नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, किंवा दही असेल तर 2 चमचे दह्यामध्ये 1 कप पाणी घालायचे आणि त्याचं ताक तयार करायचे तरी सुद्धा चालेल. तर छान असं इथे तयार करून घ्यायचे. तर भगर आणि साबुदाण्याची पावडर तळाशी जाऊन बसते आणि ताक किंवा आपण पाणी वापरलं ते वर येतं. त्यामुळे दरवेळी तव्यावर डोसे घालण्यापूर्वी पीठ तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित पीठ होतं. आता एका नॉनस्टिक पॅनवर आपल्याला तेल घालायचे किंवा तूप वापरलं तरी चालेल. तर यावर आपल्याला बॅटर घालून हव्या त्या आकारात इथे डोसे करून घ्यायचे. तर तुम्हाला अजून कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं पातळ पीठ करायचं आणि त्यानुसार इथे कुरकुरीत डोसे सुद्धा तयार करू शकता. आता ज्यावेळेस आपण डोसा तव्यावर घालतो ना, त्यावेळेस गॅस अगदी मोठा असावा, नंतर मध्यम करायचा. आता उलटून घेऊया. परत थोडंसं तेल किंवा तूप घालायचे. छान असं कुरकुरीत वाटलं की आता इथे आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे. तर बघा, रंग सुद्धा किती छान आलाय आणि एकदम व्यवस्थित असा डोसा इथे तयार झालाय. तर असंच करून आपण सर्व डोसे करून घेऊया. आता नॉनस्टिक तवा वापरल्यामुळे डोसे सहज निघतात, त्यामुळे शक्यतो नॉनस्टिकच तवा वापरायचा आहे. घाईच्या वेळेत ही झटपट होणारी रेसिपी खरंच खूप भारी आहे, मला सुद्धा खूप आवडली आहे. तर खरंच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर डोसे केले ना, तुमचे सुद्धा फसणार नाही. आणि ताक लक्षात ठेवा, ताक घेताना हलकसच आंबट घ्यायचे, जास्त आंबट घ्यायचं नाही, किंवा मग पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल. तर आता सगळे इथे डोसे आपले तयार करून झालेत. तर आता हे तुम्ही झिरक्यासोबत सुद्धा खाऊ शकता, दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा शेंगदाणा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम लागतात. तर आहे ना एक अगदी सोपी आणि झटपट रेसिपी. मग ह्या एकादशीला हा झटपट डोसा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.